सोपीची ही अवस्था बघून तोही हसला आणि तिथून निघून गेला. Soapy was seized with a sudden fear that some dreadful enchantment had rendered him immune to arrest. सोपीला आता भीती वाटायला लागली की काहीतरी जादू, एन्चantment म्हणजे जादू, त्याला जेलमध्ये जाण्यापासून रोखते आहे. He was in a state of panic, and when he came upon another policeman lounging grandly in front of a glittering theatre, he caught at the immediate straw of disorderly conduct. त्याला तिथे एका झगमगीत थिएटरसमोर एक पोलीस अगदी आरामात उभा असलेला दिसला आणि त्याला दंगेखोर वागणूक, डिसऑर्डरली कॉन्डक्ट म्हणजे दंगेखोर वागणूक करून पोलिसाचं लक्ष वेधण्याची कल्पना सुचली. ऑन द साइडवॉक, सोपी बिगॅन टू येल ड्रंकन गिब्रिश ॲट द टॉप ऑफ हिज हार्श व्हॉइस. सोपीने दारू पिलेल्या माणसाप्रमाणे निरर्थक ओरडायला सुरुवात केली. येल मीन्स टू शाउट, ओरडणे, and gibberish means nonsense speech, निरर्थक बडबड. He danced, howled, raved, and otherwise disturbed the skies. तो मूर्खासारखा नाचायला लागला. हाऊल म्हणजे ओरडायला लागला आणि रेव्ड म्हणजे चिडून आरडाओरडा करायला लागला. The policeman merely twirled his club, turned his back to Soapy and remarked to a citizen, "This one of them Yale lads celebrating the goose eggs they gave to the Hartford College." पोलिसाने हातातली काठी, क्लब नुसतीच फिरवली. ट्वेलचा अर्थ आहे फिरवणे, आणि सोपीकडे पाठ फिरवून तिथल्या एका माणसाला म्हणाला की हे येल विद्यापीठाचे विद्यार्थी हार्टफोर्ड कॉलेजला शून्यावर हरवल्यामुळं आपला विजय साजरा करतायत. गुज एग्स म्हणजे शून्य. हे विद्यार्थी दंगा करतात पण त्यांच्यापासून कुणालाही काही इजा पोचत नाही. नॉयझी बट नो हार्म म्हणजे ते दंगा करतात पण कुणालाही इजा करत नाहीत. वी हॅव इन्स्ट्रक्शन्स टू लेट देम बी, आणि म्हणून त्यांच्याकडे लक्ष न देण्याच्या सूचना आम्हाला दिलेल्या आहेत. डिस्कन्सोलेट, सोपी स्टॉप्ड हिज अनअवेलिंग रॅकेट. डिस्कन्सोलेट म्हणजे निराश, दुःखी, आणि अनअवेलिंग रॅकेट म्हणजे निष्फळ गोंगाट. सोपी अतिशय निराश झाला. इतका प्रयत्न करूनही पोलीस त्याला काही पकडायला तयार नव्हते. त्याने निराश होऊन त्याचा हा आरडाओरडा थांबवला. वुड नेव्हर अ पोलिसमन ले हँड्स ऑन हिम? इन हिज फॅन्सी द आयलंड सीम्ड अन अनअटेनेबल आर्केडिया. आता त्याला जेल म्हणजे अनअटेनेबल आर्केडिया वाटायला लागला. म्हणजेच अनअटेनेबलचा अर्थ आहे अप्राप्य, प्राप्त न होणारा. असं नंदनवन, आर्केडिया स्वर्ग किंवा नंदनवन. आर्केडियाचा खरा अर्थ हा ग्रीस देशामधल्या एका भागाचं नाव आहे, पण त्या ठिकाणी त्याचा अर्थ आहे नंदनवन किंवा स्वर्ग. ही बटन्ड हिज थिन कोट अगेन्स्ट द चिलिंग विंड. कोटाची बटणं लावून थंडगार अशा वाऱ्यापासून रक्षण करण्याचा प्रयत्न करत आता सोपी चालायला लागला. In a cigar store, he saw a well-dressed man lighting a cigar at the swinging light. He had set his silk umbrella by the door on entering. एका सिगारच्या दुकानात त्याला एक चांगला पोशाख केलेला माणूस सिगार पेटवताना दिसला. त्याने आपली रेशमी कापडाची छत्री प्रवेशद्वाराजवळ ठेवलेली होती. सोपी stepped inside, grabbed the umbrella and sauntered off with it slowly. सोपी आत गेला, ती छत्री घेतली आणि ती छत्री घेऊन हळूहळू चालायला लागला. द मॅन ॲट द सिगार लाईट फॉलोड हेस्टिली. माय अम्ब्रेला, ही सेड स्टर्नली. तो माणूस घाईघाईने येऊन कठोरपणे म्हणाला, माझी छत्री. ओ इज इट? स्नियर्ड सोपी, ॲडिंग अ इन्सल्ट टू पेटी लार्सनी. वेल, वाय डोंट यू कॉल अ पोलिसमन? आय टूक इट, युअर अम्ब्रेला. वाय डोंट यू कॉल अ कॉप? देअर स्टँड्स वन ऑन द कॉर्नर. अगदी क्षुल्लक चोरी, लार्सनी म्हणजे चोरी, क्षुल्लक चोरी असल्याप्रमाणे सोपी म्हणाला, होय का, तुझी छत्री आहे? मग तुझी छत्री मी घेतल्याबद्दल तू पोलिसाला का बोलवत नाहीस? तिथे बघ उभा आहे एक पोलीस. द अम्ब्रेला ओनर स्लोड हिज स्टेप्स. त्या छत्रीच्या मालकाने आपला चालण्याचा, पाठलाग करण्याचा स्पीड कमी केला. ही स्लोड हिज स्टेप्स. सोपी डिड लाईकवाईज विथ अ प्रीमोनिशन दॅट लक वुड अगेन रन अगेन्स्ट हिम. प्रीमोनिशन म्हणजे पूर्वसूचना.
सोपीला जणू पूर्वसूचना मिळाली की आपलं नशीब पुन्हा आपल्या विरोधात जाणार. म्हणून त्या माणसानं पकडावं म्हणून सोपीनं पण हळूहळू चालायला सुरुवात केली. द पोलिसमन आईड ॲट द टू क्युरियसली. पोलीस पण जिज्ञासेने त्यांच्याकडे त्या दोघांचं काय चाललंय ते पाहत होता. ऑफकोर्स, सेड द अम्ब्रेला मॅन. वेल, you know how these mistakes occur. If it's your umbrella, I hope you will excuse me. I picked it up this morning in a restaurant. If you recognize it as yours, why, I hope you will. नंतर ज्याची छत्री सोपीने घेतलेली होती तो माणूस म्हणाला, अशा चुका होतात हे तुम्हाला माहीत आहे. जरी तुमची छत्री असेल तर मला माफ करा. मी आज सकाळीच ती एका रेस्टॉरंटमधून उचलली होती. तुमची छत्री आता तुम्ही ओळखली असेल तर तुम्ही ती घ्या. मला माफ कराल अशी मी आशा करतो. ऑफकोर्स इट्स माइन, सेड सोपी सॅवेजली. सोपी अगदी अनावर रागाने म्हणाला, होय होय, ती नक्कीच माझीच छत्री आहे. द एक्स अम्ब्रेला मॅन रिट्रीटेड. आता त्या छत्रीच्या पूर्वीच्या मालकाने माघार घेतली. द पोलिसमन हरीड टू असिस्ट अ टॉल ब्लॉन्ड इन अन ऑपेरा क्लॉक across the street in front of a street car that was approaching 2 blocks away. तो पोलीस पण थोड्याच अंतरावर असणाऱ्या ऑपेरा क्लॉक म्हणजे एक प्रकारचा झगा परिधान केलेल्या पिंगट केसाच्या अशा उंच अशा स्त्रीला मदत करायला निघून गेला. सोपी वॉक्ड ईस्टवर्ड थ्रू अ स्ट्रीट डॅमेज्ड बाय इम्प्रूव्हमेंट्स. सुधारणा करण्याच्या नावाखाली खराब करण्यात आलेल्या रस्त्याने सोपी आता पूर्वेच्या दिशेने जायला लागला. ही हर्ल्ड द अम्ब्रेला अँग्रीली इन टू अन एक्सकेवेशन. ही मटर्ड अगेन्स्ट द मेन हू वेअर हेल्मेट्स अँड कॅरी क्लब्स. बिकॉज ही वॉन्टेड टू फॉल इन टू देअर क्लचेस, दे सीम टू रिगार्ड हिम ॲज अ किंग हू कुड डू नथिंग रॉंग. त्याने ती छत्री एका खड्ड्यात रागाने फेकून दिली आणि ते हेल्मेट घालणाऱ्या आणि हातात काठी असणाऱ्या त्या माणसांबद्दल म्हणजेच पोलिसांबद्दल तो पुटपुटायला लागला. का तर त्यांच्या तावडीत सापडण्याचा तो इतके प्रयत्न करत होता आणि ते म्हणजे पोलीस हे मात्र त्याला एखाद्या राजासारखे वागवत होते. जणू काही तो काही चुका करणारच नाही. ॲट लेंग्थ सोपी रीच्ड वन ऑफ द ॲव्हेन्यूज टू द ईस्ट वेअर द ग्लिटर अँड टर्मॉईल वॉज बट फेंट. आता सोपी अशा रस्त्याला पोहोचला जिथं झगमगाट शहरातला गोंधळ कमी होता. ही ड्रॅग्ड हिमसेल्फ टुवर्ड्स मेडिसन स्क्वेअर फॉर द होमिंग इन्स्टिंक्ट सर्वाइव्स इवन वेन द होम इज अ पार्क बेंच. आता त्याला मेडिसन स्क्वेअरकडे जायचं होतं कारण त्याला घराची ओढ जाणवत होती, जरी त्याचं घर म्हणजे एक बेंच होता. बट ऑन अन अनयुज्युअली क्वाईट कॉर्नर Soapy came to a standstill. Here was an old church, quaint and rambling and gabbled. एका शांत कोपऱ्यावर सोपी पोहोचला आणि स्तब्ध उभा राहिला. तेथे एका जुन्या पद्धतीचं मोठं रॅम्बलिंग मिसळलेलं विस्तृत मोठं असं उतरत्या छपराचं चर्च होतं. थ्रू वन व्हायलेट स्टेन्ड विंडो अ सॉफ्ट लाईट ग्लोड वेअर नो डाऊट द ऑर्गॅनिस्ट लॉयटर्ड ओव्हर द कीज मेकिंग शुअर ऑफ हिज मास्टरी ऑफ द कमिंग साबाथ अँथम. एका जांभळ्या रंगाच्या काचेच्या खिडकीतून मंद प्रकाश येत होता. नक्कीच येणाऱ्या साबाथ अँथम म्हणजे रविवारच्या प्रार्थना गीताची तयारी तिथला ऑर्गन वाजवणारा करत होता. ख्रिश्चन धर्मियांमध्ये रविवारचा दिवस हा प्रार्थनेचा दिवस पवित्र मानला जाणारा दिवस असतो. चर्चमध्ये रविवारी प्रार्थनाही म्हटली जाते. फॉर देअर ड्रिफ्टेड आउट to Soapy's ears sweet music that caught and held him transfixed against the convolutions of the iron fence. त्या सुरांमुळं सोपी त्या गुंडाळलेल्या तारांच्या कुंपणाजवळ खिळून उभा राहिला. The moon was above, full and radiant. Vehicles and pedestrians were few. Sparrows twittered sleepily in the eaves. Or a little while, the scene might have been a country churchyard. चंद्र प्रकाशत होता. तिथं वाहनं आणि पायी चालणारे लोकही कमी होते. वळसणीला चिमण्या पण झोपेला येऊन चिवचिवत होत्या. जणू काही खेडेगावातलं ते चर्च होतं. अँड द अँथम दॅट द ऑर्गनिस्ट प्लेड सिमेंटेड सोपी टू द आयर्न फेन्स.
for he had known it well in the days when his life contained such things as mothers and roses and ambitions and friends and immaculate thoughts and callers. या प्रार्थना गीतामुळं सोपी खिळून स्तब्ध उभा होता. त्याला माहीत होतं की त्याच्या जीवनात सुद्धा चांगल्या गोष्टी होत्या. कोणत्या चांगल्या गोष्टी पूर्वी त्याच्या जीवनात होत्या? तर आई होती, सुंदर फुलं होती, महत्वाकांक्षा होत्या, मित्रमैत्रिणी होत्या आणि पवित्र असे विचारही होते. The conjunction of Sophie's receptive state of mind and the influences about the old church brought a sudden and wonderful change in its soul. ते ऑर्गनवर वाजवले जाणारे प्रार्थना गीत आणि त्या जुन्या चर्चचा प्रभाव यामुळे सोफीच्या मनात अद्भुत आणि अचानक बदल घडून आला. He viewed with rising horror the pit into which he had tumbled. त्याला जाणवलं की गुन्हेगारीच्या खोल खड्ड्यात तो कोसळलेला होता. The degraded days, unworthy desires, dead hopes, wrecked faculties, and base motives that made up his existence. त्याचं निकृष्ट आयुष्य, डिग्रेडेड डेज, त्याच्या अयोग्य इच्छा, अनवर्दी डिझायर्स, मृत झालेल्या अशा आशा म्हणजेच डेड होप्स, उद्ध्वस्त झालेल्या कार्यक्षमता आणि वाईट हेतू किंवा उद्दिष्ट हेच त्याचं जीवन बनलेलं होतं. And also in a moment, his heart responded thrillingly to this strange mood. त्याच्या या विलक्षण मानसिकतेला आता त्याचं हृदयही प्रतिसाद द्यायला लागलेलं होतं. A strong impulse moved him to battle with his desperate fact. आता त्याच्या मनात एक प्रबळ इच्छा एकदम निर्माण झाली. स्ट्रॉंग इम्पल्स म्हणजे एकदम उत्पन्न झालेली इच्छा. कसली इच्छा निर्माण झाली? तर त्याच्या अत्यंत वाईट, हताश, डेस्परेट अशा वस्तुस्थितीशी लढण्याची प्रबळ इच्छा त्याच्या मनामध्ये निर्माण झाली. ही वुड पुल हिमसेल्फ आउट ऑफ द मायर अँड वुड मेक अ मॅन ऑफ हिमसेल्फ अगेन. तो आता स्वतःला या वाईट गोष्टींच्या चिखलातून, दलदलीतून बाहेर काढणार होता. ही वुड कॉन्कर द इव्हिल दॅट हॅड एन्स्लेव्ड हिम. ज्या वाईट गोष्टींनी त्याला गुलाम बनवलेलं होतं, एन्स्लेव्ड, गुलाम बनवलेलं होतं, त्यांच्यावर आता तो विजय मिळवणार होता. देर वॉज टाइम, ही वॉज यंग यट, ही वुड रिझरेक्ट हिज ओल्ड इगर ॲम्बिशन्स. ज्या वाईट गोष्टींनी त्याला गुलाम बनवलं होतं त्यांच्यावर तो विजय मिळवणारच होता. त्याला वाटलं की तो अजूनही त्याच्याकडे वेळ आहे, तो अजून तरुण आहे. जुन्या महत्वाकांक्षा तो परत आणू शकतो आणि न डगमगता त्या पुऱ्याही करू शकतो. परस्यू देम विदाउट फॅल्टरिंग, म्हणजे तो न डगमगता त्या इच्छा पुऱ्याही करू शकतो. इतका वेळ त्याच्याकडे आहे कारण तो तरुण आहे. दोज सोलेम बट स्वीट ऑर्गन नोट्स हॅड सेट अप अ रिव्होल्युशन इन हिम. चर्चमध्ये वाजवल्या जाणाऱ्या त्या ऑर्गनच्या गंभीर पण मधुर अशा सुरांनी सोफीच्या मनामध्ये क्रांती घडवून आणली. टुमॉरो he will go into the roaring downtown district and find work. त्याने मनाशी ठरवलं की उद्याच गजबजलेल्या अशा शहरात जायचं आणि काम शोधायचं. A fur importer had once offered him a place as driver. एका फरचा व्यापार करणाऱ्या माणसाने त्याला ड्रायव्हरचं काम देऊ केलेलं होतं. He would be somebody in the world. त्याला जाऊन भेटायचं आणि ते काम करायचं आणि या जगामध्ये आपणही कोणीतरी बनायचं. सोफी फेल्ट अ हँड लेड ऑन आर्म. काम करायचं, चांगलं आयुष्य जगायचं असं सोफीच्या मनात आलं आणि तेवढ्यात मागून खांद्यावर कोणीतरी हात ठेवल्याचं त्याला जाणवलं. ही लुक्ड क्विकली अराउंड इन टू द इम्पॅसिव्ह फेस ऑफ अ पोलिसमन. त्याने वळून पाहिलं तर त्याला पोलिसाचा निर्विकार चेहरा दिसला. What are you doing here? asked the officer. तू इथे काय करीत आहेस? पोलिसानं विचारलं. Nothing, said Sophie. नाही, काहीच नाही, सोफी म्हणाला. Then come along, said the policeman. तर चल माझ्याबरोबर, पोलीस म्हणाला. 3 months on island, said the magistrate in the police court the next morning. दुसऱ्या दिवशी
न्यायाधीशांनी त्याला शिक्षा सुनावली, 3 महिने तुरुंगवास. विद्यार्थी मित्रांनो, या गोष्टीचा शेवट हा अनपेक्षित आहे, उपरोधात्मक आहे. सोपी जेव्हा जेलमध्ये जाण्याचा प्रयत्न करतो, गुन्हे करतो, तेव्हा पोलीस त्याला पकडत नाहीत, आणि जेव्हा चांगलं बनण्याचा प्रयत्न करतो तेव्हा मात्र तो पकडला जातो. दिस इज द आयरनी ऑफ लाईफ. म्हणूनच म्हणतात, मॅन प्रपोजेस अँड गॉड डिस्पोजेस. ओके स्टुडंट्स, आय होप you have understood the story well. Thank you.